रायगढ़ जिले के अलीबाग में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यानी अजित पवार गुट के महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष और सांसद सुनील तटकरे ने पार्टी कार्यालय में अहम प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित किया। इस दौरान उन्होंने रायगढ़ जिले से जुड़ी कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी स्पष्ट भूमिका रखी। प्रेस वार्ता में जिले के पालक मंत्री पद को लेकर चल रही चर्चाओं, लंबे समय से अधूरे पड़े मुंबई गोवा हाईवे, बांध परियोजनाओं से प्रभावित नागरिकों की समस्याओं का, राज्य की मौजूदा राजनीतिक परिस्थितियों और महापुरुषों पर हो रहे विवादित टिप्पणियों पर उन्होंने विस्तार से प्रतिक्रिया दी। सुनील तटकरे ने कहा कि मुंबई गोवा हाईवे का कार्य वर्षों से लंबित है, जिससे आम नागरिकों और व्यापारियों, यात्रियों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। उन्होंने संबंधित विभागों को कार्य में तेजी लाने की आवश्यकता बताते हुए कहा कि जनता अब और इंतजार करने की स्थिति में नहीं है। इसके अलावा बांध परियोजनाओं से प्रभावित लोगों के पुनर्वसन और मुआवजे के मुद्दों पर भी उन्होंने सरकार को संवेदनशीलता के साथ निर्णय लेने की जरूरत बताई। तटकरे ने कहा कि विकास कार्यों के साथ साथ प्रभावित परिवारों के अधिकारों की रक्षा करना भी सरकार की जिम्मेदारी है। राज्य की वर्तमान राजनीतिक स्थिति पर बोलते हुए सुनील तटकरे ने कहा कि महायुति सरकार विकास कार्यों को गति देने के लिए प्रतिबद्ध है और जनता के हित में लगातार फैसले लिए जा रही है। वहीं महापुरुषों पर की जा रही आपत्तिजनक टिप्पणियों को लेकर उन्होंने कड़ी नाराजगी व्यक्त की है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा में महापुरुषों का विशेष स्थान है और उनके सम्मान के साथ किसी भी प्रकार का खिलवाड़ बर्दाश्त नहीं किया जाएगा। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान पार्टी पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद रहे। तटकरे ने लंबित विकास कार्यों को जल्द पूरा करने और जनता की समस्याओं के समाधान के लिए प्रशासन स्तर पर प्रभावी कदम उठाने की बात कही। राष्ट्रीय नगरीच्या प्रकल्प संचालकांना तोच मुद्दा विचारला, कारण तो जरी रस्ता जरी झाला तरी हा मूळ रस्ता आपला राहणारच आहे। अशा वेळेला तो रुंद करणं हा एक भाग, तर त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी 8-10 दिवसात तयार करावा अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये 20 या लोकसभा खासदार म्हणून या मतदारसंघाचा त्या ठिकाणी दिलेला आहे। एक भाग मुख्यमंत्री महोदयांचं माझी जी चर्चा झाली, तर आपण जे म्हणताय त्या बळवलीपर्यंतचा टप्पा, त्याच्या भूसंपादनाच्या रकमेची त्यांनी व्यवस्था केली, पण बळवली ते अलिबाग आज राज्य सरकारला जे अभिप्रेत आहे त्याचाही DPR बनवण्याचं शिकवतो मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या। ते एकदा DPR बनला की मग त्याची मी सविस्तरपणाने माहिती घेईन आणि ते आपल्याजवळ मला नक्कीच त्या ठिकाणी बोलता येईल। कारण आता आपल्या जिल्ह्यामध्ये MMRDA एक प्लॅनिंग अथॉरिटी आहे, नैनाची प्लॅनिंग अथॉरिटी वेगळी आहे, MSRDCची सुद्धा प्लॅनिंग अथॉरिटी आता आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आहे आणि मग जिल्हाधिकारीसुद्धा प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये मोडतात। अशांच्यात सुसूत्रता असणं या दृष्टिकोनातून आपण हे सगळे जे काही नवीन नवीन प्रकल्प येतील त्याचा कसा फायदा करता येईल ते आपण नियोजित करा। सर, मुंबई गोवा मार्ग 31 मेपर्यंत पूर्ण होण्याचं नेतेमंडळाने आश्वासन दिले, तर सध्यासाठी तो पूर्ण होण्याचं आपल्याला वाटतं। 2 भाग आहेत। रस्ता बहुतांश आपल्या आधीतला जर का आपण बघितला तर तो जवळपास चिपळूणपर्यंत किंवा चिपळूणपासून सावर्ड्यापर्यंत पूर्ण झालेला आहे। राहिला कुठला रस्ता, तर ज्या ठिकाणी ओव्हरब्रिज आहे, कारपाडाच्या तिथला ओव्हरब्रिज बहुतेक सुरू लवकर होईल, नागोंड्याचा ओव्हरब्रिज सुरू झाला, कोलाडचा ओव्हरब्रिज संपत आला आहे, तोही 10-12 दिवसात सुरू होईल। त्याच्यानंतर मग तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास। बाकीचा आपण ढालगर फाट्यावरती सुरू लागलो का तिथून थेट खेडपर्यंत किंवा चिपळूणपर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे। त्याच्यामुळे रस्ता अपूर्ण असं जे काय म्हटलं जातं त्याच्याशी मी सहमत का नाही, तर रस्ता 90% पूर्ण झाला आहे। बायपासचं काम राहिलं, त्याची कारणं त्याच्यावरती चर्चा झाली। त्याच्यातल्या मी गेल्या 2 महिन्यामध्ये 3 बैठका घेतल्या, फॉरेस्ट, कोकण रेल्वे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशनची मोठी लाईन गेलेली म्हणून ट्रान्समिशन, अशा अनेक बैठका घेऊन मार्ग काढला आहे। तेही काम शीघ्रगतीने सुरू आहे। त्यामुळे 31 मे पूर्वी सगळा रस्ता म्हणजे बायपास खेरी सगळा रस्ता 100% पूर्ण होईल। सर, अलिबाग तालुक्यातल्या उमटे धरणावर 47 गावात 33 आदिवासी वाड्या अवलंबून आहेत। सध्या पाणी टंचाईचा प्रश्न आहे, गाळ उपसा गेले कित्येक वर्ष झालेला नाही आहे, काय सांगाल? अजितदादांच्या त्यावेळेला निधी आपण उपलब्ध केला होता, परंतु उमटे धरण हे अतुल्यसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये केलं ज्याला नारायणराव भगत साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते। मधल्या कालावधीमध्ये आपण जे महत्त्वाचं दुसरं धरण आहे आपलं सांबरकोट, मी जलसंपदा मंत्री असताना ते गती दिली गेली होती।
नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याची गती दिली आहे. तेही काम सुरू करणं आवश्यक राहीलच. पण त्याचबरोबर ती जुनं जे धरण आहे त्याचा गाळ काढण्यासाठी आता एक प्रस्ताव तयार करण्याच्या वतीमध्ये जिल्हा परिषद आम्ही सूचना दिल्या. त्याला कमीत कमी 5 कोटी रुपयेचा निधी लागेल. तर तो टंचाईमधून किंवा कशातून उपलब्ध करायचा त्याची चर्चा मुख्यमंत्र्यांजवळ करतो. सर, ते इंदापूर मालगाव बायपासचा जो विषय रेल्वेचा रेल्वे क्रॉसिंगचा, तर त्याची म्हणजे तुम्ही चर्चा केली संबंधित लोकांकडे, काय वाटतं म्हणजे किती वेळ जाऊ शकते? त्याची चर्चा आता नाही झाली. त्याची चर्चा गेल्या 2 महिन्यात कमीत कमी 3 बैठका मी घेतल्या. त्याच्यातल्या बऱ्यापैकी NOC जी कोकण रेल्वेची होती ती मिळाली. त्याच्यावरती गर्डर ठेवत असताना तिथे जे ब्रिज आहे, रेल्वेसुद्धा आता आपला दुहेरी मार्ग झाला आहे. रत्नागिरीपर्यंत कोलाड ते रत्नागिरी कोकण रेल्वेचा मार्ग डबल ट्रॅक झाला आहे. इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झालं आहे. अशा वेळेला इलेक्ट्रिफिकेशन, दुहेरी मार्ग यांचे होणारे ब्रिज, नाल्यांवरचे, त्या सगळ्यासाठी तांत्रिक अडचणी खूप होत्या. पण त्याच्यातला जो मुद्दा होता तो कोकण रेल्वेने पण सोडवला, नॅशनल हायवेने पण सोडवला, फॉरेस्टचा होता तोही सुटला. तेव्हा आता काम गतीने सुरू आहे. पण काम लगेचच 31 मेपूर्वी पुलासहित सुरू होईल का आज सांगता येणं कठीण आहे. पण दोन्ही बायपासचं काम शीघ्र गतीने आहे. प्रयत्न असा आहे की शक्य झालं तर एक मार्गिका का होईना सुरू कशी करता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. सर, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महापुरुषांची बदनामी केली जाते, बागेश्वर बाबाजी जसा खोटा इतिहास मांडल्यानंतर, संघटना आक्रमण झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पोंक्षे यांनी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीत वाचलं नाही असं म्हटलं. काय सांगाल अशा पद्धतीनं अपमानकारक विधानं करणं आणि नंतर माफी मागणं, कसं बघता याकडं? हे अत्यंत गैर आहे. छत्रपती शिवरायांचा जन्मलेला इतिहास, फुले साहेब आंबेडकरांचा सामाजिक समतेचा वेगळा आविष्कार, हे महाराष्ट्राच्या वैचारिक विचाराचा गाभा आहे. अशा वेळेला महापुरुषांच्या संदर्भामध्ये वक्तव्य करताना ते स्वतःला तथाकथित सुविध समजतात किंवा काही वेळेला नसलेले सुद्धा बेलगामपणाने बोलत असतात, हे निषेधार्ह आहे. रायगढ़ से संवाददाता धम्मशील सावंत की खबर। निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।